उन्हाळी धान पिकाच्या हंगामासाठी घोडाझरी तलावाचे पाणी तळोदी नवानगर वितरकापर्यंत देण्यात यावे या मागणीला घेऊन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी गोविंदपूर सिंचाई विभागाच्या कार्यालयासमोर दिनांक 27 डिसेंबर 2025 पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। उन्हाळी हंगामाच्या पाण्यासंबंधी कार्यकारी अभियंता यांनी शेतकऱ्यांना न विचारता परस्पर उन्हाळी धान हंगामाच्या पाण्यासंबंधी निर्णय घेऊन मंजुरी आदेश काढला। यामुळे तळोदी ओवाळा येथील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे। उन्हाळी धान पिकासाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व मुख्य मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे। मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना शेतकऱ्यांची काय भूमिका आहे त्यावर एक नजर टाकूया। हे शब्द सुद्धा आम्ही वापरलेले आहेत। मागच्या वेळेस आम्ही काय बोललो होतो, एक वर्षी तळोदी मायनर टोटली बंद ठेवा आणि सोनापूर मायनरला पूर्ण टोटली पाणी द्या। पण समजा त्याच्यानंतर आम्ही काय म्हणलो का, जर घोडाझरी तलावामध्ये जर समजा पाणी राहिला तर सोनापूर मायनर टोटली बंद राहील, तळोदी मायनरला जेथपर्यंत पाणी जाते तेथपर्यंत पाणी द्या, हीच आमची अपेक्षा होती। पण अधिकारी वर्ग मानायला तयार नाही झाला, म्हणे मंजूर झाला एवढ्या येथपर्यंतच। मीटिंग न घेता तुम्ही परस्पर मीटिंग न घेता नोटीसही इश्यू करून टाकले, कसल्याही प्रकारची मीटिंग न घेता। तुम्ही जो निर्णय घेतला तो मीटिंग झालाच नाही। मीटिंग तर तुम्ही जो आक्रोश झाल्यानंतर सरळ सोटा डुबटा बांधल्या आणि सरळ निघून गेल्या गाड्यावर। मावल नाही, बरोबर आहे, सत्य परिस्थिती आहे साहेब। एकमत होत नव्हतं म्हणून एकमत नाही, सोनापूर वाले काहीच नव्हते करत आणि ते येनुली वाले काही नव्हते करू शकत, कारण का त्यांना घोडाझरीचं पाणी सोनापूर मायनरला दिलेला होता। तुम्ही एक वर्षी आमच्या मायनरला द्या, या वर्षी पूर्ण टोटली पाणी द्या, पुढच्या वर्षी सोनापूर मायनरला द्या। अल्टरनेट करा, जसा घोशी खुर्दाचं जे पाणी एक वर्षी इकडे दिले जाते आणि दुसऱ्या वर्षी दुसऱ्या एरियाला दिले जाते। पेडगावचं त्याच पद्धतीचं आहे, एक वर्षी तुम्ही आपल्या याला द्या, दुसऱ्या वर्षी त्याला द्या, हा नियम आहे ना। मग घोडाझरीलाच का नियम नाही लागत, याच्यामध्ये कोणता असा फॉल्ट आहे? सरकार बोनस द्यायच्यावर 5 एकरची नका मर्यादा ठेवली, तुम्ही नका मर्यादा ठेवा 5 एकरची। याच्या पहिले तर आणि आमची एकच अपेक्षा आहे, आम्हाला उपोषण करण्याची ती काही अशी काही आवश्यकताही नव्हती तशी। जर तुम्ही उभे राहून जर म्हणले असता का बाबू मागच्याच वर्षी सोनापूर मायनरला पाणी दिलेलं आहे, यावर्षी तुम्हाला पाणी मिळणार नाही, हा शब्द जरी उभे होऊन जर तुम्ही सांगितले असत्या तर कोणताच कास्तकार यावर बोलले नसते। या ऑफिसच्या लोकांचा पहिलेच डिसिजन झाला राहते, ते फक्त मीटिंग घेणवणे नॉमिनल राहते। आमची एकच इच्छा आहे आता, आमच्या तळोदीवाल्याशी या ऑफिसच्या लोकांना काही लेना देना आहेच नाही। आता एकच इच्छा आहे आमची, सोनापूर मायनर टोटली बंद करणे आणि तळोदी मायनरला पाणी देणे, टोटली बंद करायचा तो सोनापूर मायनर। साहेब हा नियम नेहमी करतात आणि नेहमीसाठी राहील एक वर्षी। त्यामुळे आता समजा आमच्या तळोदीला जर समजा पूर्ण पाणी आला तर पुढच्या वेळेस समजा जर घोडाझरीच्या तलावामध्ये जर समजा पाणी राहिला नाही, 2 वर्षांना राहिला पाणी, समजा तो जाईल सोनापूरलाच। सोनापूरचा मार्ग जर झाला त्याच्यानंतर 2-3 वर्षांना समजा अजून घोडाझरीच्या तलावात पाणी राहिला तर तो फक्त तळोदी मायनरलाच येईल। या गोष्टी पटत आहे तुम्हाला मी काय म्हणत होतो? अल्टरनेट करा तुम्ही, एक वर्षी इकडे एक वर्षी तिकडे, कोणताही, आणि तुम्हाला मीटिंग घेण्याची काहीही आवश्यकता पडणार नाही। या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना शेतकऱ्यांची काय भूमिका आहे त्यावर एक नजर टाकूया। आतापर्यंत उपोषणाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजूरकर, तळोदी पोलीस स्टेशनचे ठाणेदार, सिंदेवाही उपविभागीय अभियंता मदनकर यांनी भेट दिली आहे, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे ते आहे। परिमल मदनकर यांची रिपोर्ट।